पात्र आणि गोलोबा पुत्र विश्वोद्धारक जगद्गुरु तुकोबारायांचा इंद्रायणी मातेप्रमाणे पवित्र आणि पावन करणाऱ्या अभंग गाथेतील संतांचं महत्व प्रतिपादन करणारा एक महत्वपूर्ण अभंग आज भगवत चिंतनामध्ये आपण घेत आहोत. अखिल कोटी ब्रह्मांड नायक हा अखिल कोटी ब्रह्मांड नायक अकारण करुणा वर्णालय अखिल गुणनिधान जगदा आधार रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीनाथाच्या असीम कृपेने ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय ज्यांचं पावन चरित्र वैराग्याचा मंगलमय कलश आहे विश्वोद्धारक जगद्गुरु तुकोबाराय आदिशक्ती मुक्ताबाई भक्तराज हनुमंतराय यांच्या कृपाशीर्वादाने कंडारी या पवित्र पावन नगरीमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, गणेश मित्र मंडळ कंडारी यांच्या द्वारा नगरवासियांच्या सहकार्यातून हनुमान मंदिर कंडारी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होणारा हा भक्ती उत्सव आहे. या उत्सवामध्ये 14 दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव भजनी मंडळाच्या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावकरी मंडळींच्या सहकार्यातून हा उत्सव देखणा उत्सव या ठिकाणी दरवर्षी संपन्न होत आहे. खरं तर या मंडपातलं सौंदर्य खरंच संप्रदायाच्या ऐश्वर्याला शोभेल असं दरवर्षी असतं. मला मी गेल्या अनेक दिवसापासून पाहतो. मला खूप आनंद होतो. उपस्थिती कमी असू द्या जास्त असू द्या त्याचं काही घेणं देणं नाही, परंतु मंडपातलं जी प्रसन्नता आहे, जे ऐश्वर्य आहे, जी स्टेजची ती सजावट आहे ती खरंच आनंद देणारी. सर्वांच्या सहकार्यातून हा उत्सव या ठिकाणी दरवर्षी संपन्न होतोय. मला ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी याचं सौभाग्य प्राप्त होतं हे आमचे परमार्थ स्नेही, आमच्यावरती प्रेम करणार, आम्हा सर्व वारकऱ्यांना आवडणारं व्यक्तिमत्व श्री हरिभक्त पारायण हरिभाऊ असतील, विश्रामप्पा असतील, आदी करून सर्व ही भजनी मंडळ, सर्वांचं नाव घेणे शक्य नाही, पण ही सर्व भजनी मंडळांच्या द्वारा कीर्तनाची सेवा या ठिकाणी प्राप्त होत असते. यावर्षी सुद्धा या मंडळी दिलेलं निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी येण्याचा हा सुयोग आहे. ते खरं तर मी एक विनंती करेन, आपण सर्वजण या मंडळींकरता हनुमंतरायांची चरणी, आदिशक्ती मुक्ताबाईची चरणी एक छोटीशी विनंती करूया. देवा आदिशक्ती मुक्ताबाई या सर्व मंडळींना एक उत्तम आरोग्य आयुष्य प्राप्त व्हावं आणि अशी सेवा वारकरी संप्रदायाची शेवटच्या श्वासापर्यंत यांच्याकडनं घडावी ही छोटीशी प्रार्थना आपण सर्वजण हनुमंतरायाच्या चरणी, आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी करूया. एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवा. कारण काय आहे माहिती का, खरं परमार्थ जिवंत आहेत ना तो केवळ या मंडळीमुळे. वास्तविक पाहता ही मंडळी आहेत म्हणून आपल्या गावामध्ये दर एकादशीला असेल एक हरिकीर्तन होत आहे. कीर्तनाची परंपरा जोपासली. आता ही आमची बालगोपाल तयार होत आहे, त्यांचे प्रताप दादाची मुलं आहेत, अभोवयांची येणारे उगवते पिढी आणखी 5-6 जण पाहिजे त्याच्यामध्ये. खरं तर भक्तीचा परमार्थाचा ओलावा या मंडळीमुळे कायम आहे. खरं तर मी यांच्या चरणावरती नतमस्तक होतोय की खरा परमार्थ जोपासण्याचं काम गावामध्ये ही मंडळी करतायत. विठ्ठल विठ्ठल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आहे. ते आदरणीय चोपदार महाराज आहेत, गोड मृदंग वादक आहे. मला चोपदार खूप आवडतात. मी गेल्या 2-3 वर्षापासून त्यांना पाहतो. मला खरंच आवडतं. मला असं वाटतं त्यांना घेऊन फिरावं, पण ते घरी विचारावं लागेल मार घालते ना आता. हा ते महत्वाचं आहे. खरं ISIचा ट्रेडमार्क पाहिजे, चिक्का पाहिजे, गोड सेवा आहे त्यांची. आणि खरंच चोपदार तसंच पाहिजे. नाही तर काही ठिकाणी चोपदार सरकार मान्यच असतात. मंडपात आपलं खरं तर त्यांनी आपल्याला आणावं लागतं, खरं तर त्यांना आपण घेऊन यावं लागतं असं असतं काही. अतिशय चांगलं वातावरण आहे, घड्या पुढे चालू आहेत. अनेकांच्या सहकार्यातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय.
आणि ते अनेक जण अन्नदान या उत्सवामध्ये करतायत, देणगीच्या रूपाने सेवा करतायत. आज ज्यांच्याकडे